पुढील कार्यक्रम प्रसारित करणारे आहेत जॉयसमेर मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार. हे पित्या, आजच्या वचनाबद्दल, इथे उपस्थित लोकांबद्दल आणि या चर्चमध्ये दिलेल्या संधीबद्दल मी तुझे उपकार मानते. मी प्रार्थना करते तुझं वचन ऐकून लोकांना आरोग्य मिळावं. स्तोत्रसंहिता 107:20 मध्ये म्हटल्याप्रमाणे तू तुझं वचन पाठवून त्यांना आरोग्य द्यावं आणि नाशापासून त्यांचा बचाव करावा. मी आशा करते लोकांना शारीरिक, मानसिक, भावनिक आणि आत्मिक असं सर्वांगीण आरोग्य मिळावं. तू आम्हाला शिकवतोस त्याबद्दल धन्यवाद. आज मी बोलणार आहे तुमच्या जीवनातल्या स्वप्नांविषयी. बघा, स्वप्न आणि दृष्टांत असणं खूप महत्वाचं असतं, कारण खरं तर तुम्ही ते देवापासून मिळवावं असं मला वाटत नाही, तर तुमच्याकडे, तुमच्या आत ते आहे. बायबल म्हणतं की वृद्धांना स्वप्न पडतील आणि तरुण दृष्टांत पाहतील. दृष्टांत, मला वाटतं की लोक अनेकदा वाट पाहत बसतात की काहीतरी चमत्कार घडेल आणि आवाज ऐकू येईल आणि भविष्यवाणी प्रकट होईल, किंवा त्यांना जे करायचंय त्याची खात्री पटवण्यासाठी देवदूत स्वतः येऊन त्यांना दर्शन देतील. पण मला वाटतं की अनेकदा तुम्हाला फक्त ते शोधायचं असतं. माझी खात्री, आज अनेक लोक म्हणतील मला देवाची इच्छा जाणून घ्यायची, तेव्हा तुम्ही काही चांगल्या गोष्टी करायला लागा, म्हणजे काय हिताचं आहे आणि काय नाही ते लक्षात येईल. मला प्रभूसाठी उपयोगी व्हायचं होतं. माझ्या मनात प्रभूसाठी उपयोगी पडण्याची तीव्र इच्छा होती आणि म्हणून मी काही गोष्टी करू लागले. मी शनिवारी सकाळी आमचं चर्च आम्हाला रस्त्यावर हस्तपत्रिका वाटायला घेऊन जायचं, आणि खरं तर हस्तपत्रिका वाटण्याचं कृपादान मला नाही, पण मला सेवा करायची होती आणि म्हणून मी तिथे गेले आणि खूप थंडी होती. मी अस्वस्थ होते. दर शनिवारी आम्ही आमच्या मुलांना सेंट लुईसच्या रस्त्यांवर फरफटत न्यायचो, आणि ज्या पहिल्या माणसाला मी सुवार्थपत्रक दिलं त्याने माझ्याकडे भिरकावून देऊन म्हटलं मला हे नकोय, आणि त्याने ठेवणीतले शब्द वापरले. आणि मग मी एका अंगणवाडीत काम करायचा प्रयत्न केला, पण तेही जमलं नाही. बघा, तुम्ही सगळे का हसताय? बघा, मला आणि मुलांना हे सत्य समजायला 2 आठवडे लागले की ते माझं पाचारण नव्हतं. आणि बघा, मला हे पुन्हा सांगायचंय की देवाची सेवा करण्याविषयी मी फार दृढनिश्चयी होते. मला प्रभूसाठी उपयोगी पडायचं होतं, म्हणून मी वेगवेगळ्या गोष्टी करून पाहिल्या. आणि पुष्कळदा तुम्ही जेव्हा कपडे विकत घेण्याच्या उद्देशाने बाहेर जाता, मनासारखे कपडे मिळेपर्यंत सगळे घालून बघता. आणि मला वाटतं पुष्कळदा जीवनात अशाच गोष्टी घडतात. तुम्हाला शोभेल असं काही मिळेपर्यंत तुम्हाला शोध घ्यावाच लागतो. तेव्हा बाहेर पडायला घाबरू नका आणि स्वप्न बघा, दृष्टांत बघा, आशा बाळगा आणि नेहमी चमत्कारांवर विश्वास ठेवा. काही फक्त स्वप्नच पाहतात, त्यानुसार काम करत नाहीत, आणि काही काम करतात पण तशी स्वप्न पाहत नाहीत, आणि दोघांनाही यश मिळत नाही. आपण याविषयी विचार करूया. तुम्ही कष्टाळू असाल पण स्वप्न पाहत नसाल तर काय होईल? असे बरेच लोक आहेत, ठाऊक आहे? ते रोज सकाळी उठतात आणि कष्ट करतात, आपलं काम संपवतात, पण शुक्रवारचा पगार किंवा बिल भरणं आणि पुढील आठवड्यात पुन्हा तोच गाडा ओढणं, या पलीकडे त्यांची काही स्वप्नच नसतात. आणि जेव्हा आपण असं जगतो तेव्हा कंटाळून जातो. आपण तोच जुना गाडा ओढत राहतो, कंटाळून जातो. जीवनात यापेक्षा अधिक काही असू शकत नाही का? माझ्या जीवनात उत्साहवर्धक गोष्टी केव्हा घडतील आणि ते मागे राहतात. खरंच तुम्ही जर मेहनत घेत असाल तर स्वप्नही बघाच. तुम्हाला तुमच्या कष्टाचं फळ मिळेल याविषयी तुम्ही आशा ही बाळगायलाच हवी, आणि तुमचा विश्वास हवा की तुम्ही मोठी मजल मारणार आहात. तुम्हाला खात्री हवी देव तुमच्या जीवनात मोठ्या गोष्टी करणार आहे. आणि काही जण काहीही न करता फक्त स्वप्न पाहतात, जे खरंच मूर्ख आहेत. कारण बायबल म्हणतं, उपदेशक अध्याय 5:3 मध्ये, काम फार पडल्याने त्याचे स्वप्न पडते. आणि बघा, मी हे पुन्हा सांगेन, कारण तुमच्यापैकी काही स्वप्न तर बघतात पण काहीच काम करत नाहीत, आणि त्यामुळे ते कठीण परिस्थितीतून जातात. बघा, आपलं स्वप्न बाळगणं हे गर्भधारणेसारखं असतं. काही स्त्रिया अशा असतात ज्यांची प्रसूती वेदनारहित होते, पण त्यांची संख्या जास्त नाहीये. आणि मला वाटतं, जर तुम्हाला जन्म द्यायचा असेल तर नुसती कल्पना करून चालत नाही, त्यात सहभागी व्हावं लागतं. स्वप्न तुमचं आहे, दृष्टांत तुमचा आहे. तुम्हाला आशा आहे, तुमच्याकडे योजना आहे, तुमची तयारी
तयारी असायला हवी काम करण्याची आणि ते साकार करण्याची आणि वाटेल ते सोसण्याचीही. आज मला तुम्हाला हे विचारायचंय की तुमच्याकडे पूर्ण करण्याचं मन आहे का? योहान अध्याय 17 वचन 4 मध्ये येशूने म्हटले, हे पित्या, जे काम तू मला करायला दिलेस ते पुरे करून मी पृथ्वीवर तुझे गौरव केले आहे. मला कळत नाही मी हे कसं समजावून सांगू ते. ही एक अलौकिक गोष्ट आहे, पण कदाचित 15 किंवा 20 वर्षांपूर्वी मी एक दिवस हा शास्त्रभाग वाचला. तेव्हा मी माझ्या खुर्चीत बसून प्रार्थना करत होते आणि ते वाचून मी अक्षरशः रडले. आणि त्याच वेळी मला जाणीव झाली की देवाने माझ्यावर सोपवलेली सेवा पूर्ण करणं माझ्यासाठी अतिशय महत्वाचं आहे. बघा, खरं तर सुरुवात करणं कठीण नसतं. सगळेजण उत्साही आणि आवेशी असतातच. ते अनुभव नवीन असल्यामुळे त्यात भावना आणि उत्साह असतो. पण नंतर नंतर ते सगळं विरत जातं आणि मग अशा एका टप्प्यावर कोणीच तुमची प्रशंसा करत नाही. तुम्ही एकटे असता आणि तुमच्या मनात विचार येतो, हे सगळं कसं घडून येईल, आणि तेव्हाच तुम्ही दृढनिश्चय करून देवासोबत वाटचाल करायला हवी. आणि बघा, हे कर्जमुक्त होण्याचा निर्णय घेण्याएवढं सोपं असतं खरं तर. पुन्हा निरोगी होण्याचा निर्णय घेण्यासारखंच आहे हे. बघा, बऱ्याच लोकांना आरोग्य नाहीये, पण एक सांगू, आजारी राहण्याची गरज नाही. आरोग्य मिळवण्यासाठी काही गोष्टी करणं गरजेचं आहे. आणि बघा, या गोष्टीला वेळ लागू शकतो, पण ते शक्य आहे. पालकांनी माझ्यासाठी प्रार्थना करावी. बघा, हे चांगलं आहे, आम्ही सगळे तुमच्यासाठी प्रार्थना करू, पण बघा, स्वप्नपूर्ती होते ना ती प्रार्थनेमुळे, व्यस्ततेमुळे आणि मेहनत घेतल्याने. बऱ्याच लोकांमध्ये इच्छाशक्ती असते, पण कृतीशक्तीची गरज आहे. आपण नुसतं बसून म्हणू नये, माझी इच्छा आहे, माझी इच्छा आहे, माझी इच्छा आहे, माझी इच्छा आहे. आपल्या दृढनिश्चय हवा. आणि हे फारच मनोरंजक आहे की जी व्यक्ती हातावर हात ठेवून या आशेने बसून राहते की तिच्या बाबतीत काहीतरी चांगलं घडणार आहे, पण त्यासाठी ती स्वतः प्रयत्न करत नाही, ती व्यक्ती मूर्ख असते आणि दुःखीही असते. नक्कीच. बघा, मी कुठेतरी एक गोष्ट ऐकली जी मला आवडली. जितकं कराल तितकी तुमची क्षमता वाढेल आणि केलं नाही तर न करण्याची क्षमता वाढेल. मला हे पुन्हा सांगायचंय, जितकं करत राहाल तितकी तुमची क्षमता वाढेल आणि काहीच केलं नाही तर न करत राहण्याची क्षमताही वाढत जाईल. तुम्ही स्वप्न बाळगायला हवं. मग ते कर्जातून निघणं असो, घर स्वच्छ करणं असो, आपलं वैवाहिक जीवन महान बनवणं असो, फक्त ठीकठाक नव्हे. जसं बघ, मला वाटतं मी यासाठी प्रयत्न करावा, पण मला खरं तर तू मुळीच आवडत नाहीस यासारखं नातं. आणि नेहमीच असा विचार करू नका की समोरच्या व्यक्तीनेच सगळं सुधारावं. त्यांच्या बाबतीत तुम्ही काही करणं शक्य नाही, पण तुम्ही प्रभू पुढे जाऊन म्हणायला हवं, एक सांगू देवा, तू मला जे करायला सांगशील ते सगळं मी करीन आणि बाकीच्या गोष्टींची काळजी तू घे. किंवा कदाचित तुमचं स्वप्न असेल की प्रभूने तुमचा उपयोग करून घ्यावा म्हणून तुम्ही इथे आला असाल, पण खरं तर रविवारच्या पलीकडे तुमचं स्वप्न जात नाही. उद्या तुम्ही काय करणार माहित नाही. थोडंसं थांबते आणि मग बघते उद्या काय होतंय ते. मग तुम्हाला गर्व वाटेल असं काहीच घडणार नाही, हे मी सांगू शकते. तुम्ही योजना आखा, तुम्हाला ते बीज धारण करावं लागेल. गर्भधारणा केल्याशिवाय स्त्री गरोदर राहत नाही आणि धारणा शब्दाचा अर्थ आहे विश्वास ठेवणं. तर पतीचं बीज स्त्रीने धारण करताच ती गर्भवती बनते. आत्मिकदृष्ट्या तुम्ही तुमच्या स्वप्नांचं, आशांचं आणि देवावरील विश्वासाचं बीज जेव्हा धारण करतात तेव्हा तुम्ही गर्भवती असता. पण विषय इथेच संपत नाही, हो ना? किती जणांचे दिवस पूर्ण भरतील? किती जण कळा आणि प्रसूती अनुभवतील, त्यातून जातील? बघा, ते त्याला फक्त प्रसूती म्हणत नाहीत. इथे फक्त प्रसूतीचा थाट नसतो, कळा आणि मग प्रसूती असते. आमेन. आता बघा, तुम्हाला इथे तुमच्या कल्पनाशक्तीचा उपयोग करायचा, कारण याविषयी शिकवताना मला हे उदाहरण द्यायचंय. तुमच्या भविष्यात तुम्ही काय पाहताय? उत्पत्ती 13 मध्ये आपण पाहतो की देवाने अब्राम आणि त्याचा पुतण्या लोट यांना किती भरघोस आशीर्वाद दिला आणि त्यांच्याकडे इतकी गुरंढोरं आणि मेंढपाळ होते की कुणाच्या मेंढरांना अधिक चारा मिळावा यावरून त्यांच्या मेंढपाळांमध्ये वाद होऊ लागले. ते भांडायला लागले त्यावरून सतत. आणि बघा, पुष्कळ लोकांना भांडण काढण्याचं निमित्त लागतं.
आणि म्हणून देवाचा सुज्ञ सेवक या नात्याने अब्राहमाने पुढाकार घेतला आणि तो लोटाला असं म्हणाला, माझी विनंती आहे की आपल्यामध्ये वाद नसावेत. आता बघा, हे देवाला आकर्षित करतं. शांती राखणारे देवाला आकर्षित करतात. सर्वांनी आपल्याशी शांतीत राहावं असं आपल्याला वाटतं, पण आपण शांती राखणारे आहोत का? तो त्याचा पुतण्या लोट याच्याकडे गेला, ज्याला अब्राहमामुळे सर्व आशीर्वाद मिळाले होते, आणि बघा, अब्राहमाला अहंकाराने बोलणं सहज शक्य होतं. तू स्वतःला काय समजतोस काय? हे सगळं काही माझ्यामुळे तुला मिळालंय. इथे काही समस्या असेल तर गवत मीच घेईन, पण नाही. नाही, तो त्याला म्हणाला, मी तुला विनंती करतो आपल्यामध्ये कुठला वाद नसावा. जर तुम्ही विवाहित असाल आणि जर तुमचा तुमच्या पतीशी किंवा पत्नीशी वाद झाला, तर तुम्ही प्रथम शांतीसाठी प्रयत्न करता का, सांगा मला तुम्ही? पण माझी काही चूकच नव्हती. बायबलमध्ये असं कुठंच म्हटलेलं नाही की तुमची चूक असेल तेव्हाच क्षमा मागा, किंवा आपली चूक नसेल तर क्षमा मागू नये. तुम्ही लोक तर जरा जास्तच शांत बसलात, नाही का? मी म्हटलं, तुमचा दोष नसताना तुम्ही पुढे येऊन क्षमा मागायला प्रथम तयार होता का? तुम्ही ते केलं तर देव तुमचा सन्मान करील. देव तुमचा सन्मान करील जर तुम्ही शांती राखण्यासाठी जे करणं गरजेचं आहे ते कराल. मी विनंती करतो, तुझ्या माझ्यामध्ये वाद नसावा. तू निवड कर. हे नीट ऐका. तो म्हणाला, तू यार्देनच्या तळवटीचा जो भाग तुला हवा असेल तो घे, उरलेला भाग मी घेईन. किती नम्र वृत्ती होती. साहजिकच लोटाने सर्वोत्तम ते निवडलं, आणि अब्राहमाकडे माझ्या मते सर्वोत्तम ते नव्हतं, आणि खरोखर त्याचा तो वाईट दिवस होता, आणि त्याला वाटलं असेल की आता मला पुन्हा एकदा सुरुवात करावी लागेल. एक सांगू, मला वाटतं पुन्हा सुरुवात करणं थरारक असतं हो. खरं तर सध्या मी एका पुस्तकावर काम करते, ते अद्याप आलेलं नाही, पण त्याचं शीर्षक आहे की इट इज नेव्हर टू लेट टू बिगिन अगेन. आज मला काही लोक असे हवेत जे म्हणतील, अद्याप उशीर झालेला नाहीये. तुम्ही कधीच खूप म्हातारे नसता, कधीच खूप तरुण नसता, तुमच्या समस्या कधीच खूप नसतात, कुठलीच गोष्ट कधीच अति होत नाही. देवाबरोबर सुरुवात करायला उशीर झालेला नसतो, कधीच नसतो. या क्षणी तुम्ही एक स्वप्न बाळगू शकता, तुमचं जीवन उत्तमच होणार. तुम्ही स्वप्न बाळगू शकता की तुम्ही महान होणार, तुम्ही आपल्या कर्जातून बाहेर पडणार, तुमच्या कुटुंबात शांती प्रस्थापित होणार. तुम्ही स्वप्न बाळगू शकता, तुमच्या मुलांची पुनर्स्थापना होणार. तुम्ही विश्वास ठेवला नाही तर काहीही मिळणार नाही, हे लक्षात घ्या. तुम्ही बहुतासाठी विश्वास ठेवून अर्धच मिळवता, किंवा थोडक्याची इच्छा धरून खूप मिळवता. उत्पत्ती 13 मध्ये वचन 14, लोट अब्राहमापासून वेगळा झाल्यावर परमेश्वर अब्राहमाला म्हणाला, तू आहेस तेथून उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम दृष्टी लावून पहा. हा जो सर्व देश तुला दिसतोय तो मी तुला देईन. तो म्हणाला, ठीक आहे, त्या डोंगरावर तू जाऊन प्रस्थापित हो. या निराशेच्या दरीतून बाहेर निघ, या उदासीनतेतून बाहेर पड. जेथे तुला मोठे दृष्टांत होतील अशा ठिकाणी जा. तो उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम तू पहा. जे काही तुला दिसतं ते सगळं मी तुला देणार आहे. आज तुम्ही काय पाहता? तुम्हाला याची गरज आहे. तुमच्या वागण्यावरून मी हे सांगतेय. मग पुढे देवाने त्याला आणखी काही गोष्टी सांगितल्या. वचन 17 मला खरंच खूप आवडतं. त्यात असं म्हटलंय, उठ आणि या देशाची लांबी रुंदी फिरून पहा, कारण तो मी तुला देणार आहे, मी तुला देणार आहे. त्याने त्याला 2 गोष्टी सांगितल्या. तो म्हणाला, तू काहीतरी पहा, मग ते फिरून पहा. तू काहीतरी पहा आणि मग ते फिरून पहा. पुष्कळ वर्षांपूर्वी जेव्हा मी सगळ्यात पहिल्यांदा शिक्षणावरची टेप ऐकत होते, जी मी पूर्वी कधीच ऐकली नव्हती, तेव्हा देवाने मला फार सामर्थ्याने स्पर्श केला, आणि देवाने मला त्याच्या शक्तिशाली पवित्र आत्म्याद्वारे विपुल रीतीने भरून टाकलं. जेव्हा देव अशा प्रकारे तुम्हाला स्पर्श करतो, तेव्हा तुमच्या अंगावर काटे यावे म्हणून तो हे करत नाही. फक्त तो तुम्हाला एका विशिष्ट गोष्टीसाठी तयार करतो. किती जणांना वाटतं की ते अभिषिक्त आहेत? ठीक आहे, तुम्हाला अभिषेक झालाय खास गोष्टीसाठी. तुम्हाला काहीच करायचं नसतं तर तुम्हाला अभिषेकाची गरजच नसती. कच खाण्यासाठी किंवा आळशीपणासाठी तुम्हाला अभिषेक झाला नाही. आपल्याला अभिषेक झालाय आत्मिक दृष्टांत घडण्यासाठी आणि त्यानुसार चालण्यासाठी. आणि ज्या दिवशी मी ती शिक्षणाची टेप ऐकली, तेव्हा ते शिक्षण होतं मार्क अध्याय 4 वर आधारित, क्रॉस ओव्हर टू द अदर साइड नावाचं.
बघा, मी माझ्या जीवनातली अनेक वर्ष चर्चमध्ये घालवली, पण मी कधीच सर्वप्रथम कुणालाच 1 तास संदेश देताना ऐकलं नव्हतं. 15-20 मिनिटाचेच असायचे आणि खरं तर मी प्रथमच कोणाला तरी एकाच वचनावर तासभर बोलताना ऐकत होते आणि मला त्याचा कंटाळाही आला नव्हता. मला तो संदेश का आवडला? कारण तो अभिषिक्त होता. आणि अभिषेक कुठे होतो माहितीये? तुम्ही दिवसभर बसून तो संदेश ऐकू शकता, कारण तुमच्याशी बोलणारी ती व्यक्ती नसते, तर देव त्या व्यक्तीद्वारे तुमच्याशी बोलत असतो आणि ते फक्त तुमच्या डोक्यात जात नसतं, तर ते तुमच्या हृदयात खोलवर रुजून ही साक्ष देतं की हे देवापासून आलेलं आहे. आणि त्या दिवशी तो संदेश ऐकल्यानंतर एका शक्तिशाली हवेसारखं काहीतरी काहीतरी माझ्यावरून गेलं आणि ते काहीतरी नैसर्गिकरित्या जाणवणारं नव्हतं, तर ते माझ्या आत्म्यात अवतरलेलं होतं आणि त्या दिवशी मी हे ऐकलं, की एक दिवस तू जगभर जाऊन माझं वचन शिकवशील आणि तुझं सगळ्यात मोठं शिक्षण टेप सेवा कार्य असेल, जे प्रेरित असेल तुझ्या जीवनात तू ऐकलेल्या देवाच्या वाणीवर आणि तेव्हापासून ही सेवा सुरू आहे. बघा, आज आज हे रेकॉर्डिंग टेपद्वारे सगळीकडे जगभर पोचतं आणि आता तर इलेक्ट्रॉनिकमुळे खूप सोपं झालंय आणि आम्ही देवाचं वचन 63 भाषांमध्ये जगातल्या 2/3 भागांमध्ये शिकवतोय. तर आता मी हे सांगू इच्छिते, की आम्ही बरीच मोठी मजल मारलीये आणि आम्ही या सेवेमध्ये स्वतःला झोकून दिलं आणि फार कष्टही उपसलेत आम्ही. पण जेव्हा मी विचार करते, की जर मी स्वप्न बाळगलं नसतं, तर आज मी कुठे असते, तेव्हा माझ्या मनाला प्रत्येक वेळी एक नवी उभारी मिळते. मी असंही म्हणू शकते, मला याबाबतीत संदिष्ट झाल्यासारखं वाटतं. देवाची इच्छा आहे तुम्ही स्वप्न बाळगावं. काही जणांनी स्वतःला जागं करायला हवं. तुमच्या समस्या असतील, वेदना असतील, तुमच्या जीवनात नैराश्य आलं असेल, तुम्ही त्या नैराश्याच्या आहारी गेला असाल आणि त्या नैराश्याच्या आहारी जाऊन तुम्ही कदाचित पूर्णपणे खचूनही गेला असाल आणि मला वाटतं देवाने मला तुम्हाला थोडं हलवायला पाठवलंय, म्हणजे तुम्ही पुन्हा उभारी धराल. जसं पौल तिमथीला म्हणाला, जे कृपादान तुझ्या ठायी आहे ते प्रज्वलित कर, मागे हटू नकोस, संदेशाची आठवण ठेव, तुझ्या आईच्या आणि आजीच्या विश्वासाची आठवण ठेव, देवाने सांगितलेल्या गोष्टींची आठवण ठेव, त्याच्या अभिवचनांची आठवण ठेव. फक्त इतरांकडे पाहून त्यांचं कौतुक करत बसू नको, तूही काहीतरी कर. देव प्रत्येकासाठी सारखाच आहे. स्वप्न बाळगा आणि ते पूर्णही करा. मला उत्पत्ती 15 आवडतं. उत्पत्ती 15 मध्ये काही गोष्टी खरोखर पाहण्यासारख्या आहेत. वचन 1 म्हणतं, या गोष्टी घडल्यावर अब्राहामास दृष्टांतात परमेश्वराचे वचन प्राप्त झाले, ते असे, अब्रामा भिवू नको, मी तुझी ढाल आहे, तुला मोठे प्रतिफळ मिळेल. तर इथे देव अब्राहमाला त्याच्या जीवनासाठी एक मोठा शब्द देतोय. अब्राम त्याला म्हणतो की हे प्रभू तू मला काय देणार? मी तर निसंतान जाणार आणि दिमिश्की अलिएजर माझ्या घराचा मालक होणार आणि तो माझ्या घरात जन्मलेला दास आहे. तेव्हा तू माझ्यासाठी काय करणार? माझ्याकडे सर्व काही आहे, पण माझ्याकडे फक्त एक संतानच नाही. माझ्या घरात जन्मलेला दास माझा वारस होणार. वचन 3, अब्राम आणखी म्हणाला, देवा पहा, तू मला काहीही संतान दिले नाही, तर माझा दास माझा वारस होणार. तो हे एकदा बोलला नाही तर 2दा बोलला. त्याची खात्री पटली होती की देव त्याच्याशी अद्याप बोललेला नाही. पण बघा, देव तुमच्याशी बोलतोय. तुमच्याशी. ठीक आहे, हे कठीण करू नका, माझ्याकडे खूप वेळ आहे. तुमच्याशी. बघा, बऱ्याच लोकांची जी मनोवृत्ती असते ती मी समजूच शकते. तुम्ही इथे बसून जोएलचं कौतुक करता किंवा तिथे बसून तुम्ही माझंही कौतुक करत असाल. पण एक सांगू का, तेवढ्याच अद्भुत गोष्टी देव तुमच्यातही करत असतो. त्या एकसारख्या नसतीलही, पण तितक्याच अद्भुत आहेत, हे लक्षात घ्या तुम्ही. तुम्ही जन्म द्यायला समर्थ आहात. काही लोकांनी आज जन्माला घालावं असं मला वाटतंय. पुरुषही जन्म देऊ शकतात.
हो, जे तुम्ही सगळे टीव्हीवरून बघताय ते तुम्ही टीव्ही बंद करू नका, कारण मी तुम्हाला थोडं चाकोरी बाहेरचं सांगितलंय. तुमच्या कंटाळवाण्या जीवनातून तुम्ही बाहेर यायला हवं. आमेन. ठीक आहे, आता देव जे म्हणाला ते ऐका. मलाही ते आवडतं, खूप आवडतं, खूप आवडतं. तेव्हा परमेश्वराचे वचन त्याला प्राप्त झाले की वचन 4, हा मनुष्य तुझा वारस होणार नाही, तर तुझ्या पोटचाच तुझा वारस होईल. आता बघा, इथे एक मोठी समस्या होती, कारण साराला मूल होऊ शकत नव्हतं. अगदी स्पष्टपणे सांगायचं तर मी असं म्हणू शकेन की तिच्या जीवनाची दशा बदलली होती आणि अब्रामही वयोमानाप्रमाणे निर्बल निर्बल झाला होता आणि बघा, खूपच निर्बल. आणि बघा, या परिस्थितीतून बाहेर कसं पडायचा प्रश्न होता. त्यांच्यापैकी एक 90चा होता, एक जण 100चा होता आणि देव त्यांना म्हणाला, की "ओ, मी तुम्हाला आशीर्वाद देऊन बहुगुणित करीन आणि तुम्हाला अमुक मिळेल आणि तुम्हाला तमुक मिळेल." अब्राम म्हणाला, "पण मला मूल नाहीये." मग दुसऱ्यांदाही तो तेच म्हणाला, "पण मला मूल नाहीये." देव त्याला म्हणाला, वचन 5, मग त्याने त्याला त्याच्या तंबूच्या बाहेर आणून म्हटले, "आकाशाकडे, आकाशाकडे दृष्टी लाव, तुला हे तारे मोजवतील तर मोज." आणि मग त्याने म्हटले, की तुझी संतती अशीच होईल. अब्रामाने विश्वास ठेवला. आता इथे एका गोष्टीकडे दुर्लक्ष करू नका. देवाने अब्रामाला त्याच्या तंबूबाहेर का आणला बरं? कारण कारण बऱ्याचदा आपणही आपल्या समस्यांकडेच फार काळ बघत राहतो. त्याच 4 भिंती, तीच भिलं, पैसा नाही, पाठदुखी, अनावर मुलं, घाणेरड्या डिशेस, तुटलेला फ्रीज इत्यादी, इत्यादी. यासारख्या अनेक गोष्टी आणि मी म्हातारं झालोय, पूर्वी सगळं जमायचं, आता काही जमतच नाही मला. ज्याच्याशी तुमचं लग्न झालंय त्याच्याकडे पहा, तुमचे केस गेलेत, त्याचं पोट बाहेर आलंय, हो ना? देव म्हणाला, तुम्ही तंबूबाहेर या. इतर गोष्टींकडे पाहणं सोडा, त्यातून बाहेर या आणि दृष्टांत मिळवा. बाहेर येऊन थोडं वर बघा. मी जे केलंय ते माझ्या निर्मितीकडे बघा. आमेन. हो, हालेलुया. तुम्हाला जेव्हा खचल्यासारखं वाटतं ना, तेव्हा तुम्ही आपल्या तंबूतून बाहेर या. थोडं चालायला लागा. तलावाकडे नजर टाका. डोंगराकडे पहा. यापैकी काहीच नसेल तर टेकडीकडे पहा. काहीतरी करा. अशा व्यक्तीला सोबत घ्या जी उत्तेजन देईल. चर्चला जा, चांगलं संगीत ऐका, पण तिथे फक्त बसून राहायला जाऊ नका. तुमचं भलं होणार नाही या लबाडीवर तिथे जाऊन तुम्ही विश्वास ठेवू नका. देव इतरांसाठी हे करू शकतो, तर तो माझ्यासाठी सुद्धा हे करेल असा आत्म्यात दृढनिश्चय झाल्याशिवाय तुमचं भलं होणार नाही, हे लक्षात घ्या. तुमच्या वृद्धांना स्वप्ने पडतील, तुमच्या तरुणास दृष्टांत होतील. योएल 2:28. आणि प्रेषितमध्ये तुमचे दास व दासी यावर मी आपल्या आत्म्याचा वर्षाव करीन. स्त्रिया आणि पुरुषांना देव सामर्थ्याने उपयोगात आणेल. बघा, माझं एक स्वप्न आहे. स्वप्नासारखं काय राहिलंय? मी खूप काही केलंय. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे जोवर या पृथ्वीवरच्या लोकांपर्यंत सुवार्ता पोहोचत नाही, तोवर त्यांच्यापर्यंत ती पोहोचवत राहायचं, हे माझं स्वप्न आहे आणि त्यावर आम्ही नेहमीच चर्चा करतो. फक्त तुमच्या लक्षात आणून देण्यासाठी मी हे सांगते, तर आमचं सेवाकार्य फार मोठं आहे आणि मी माझ्या आरामखुर्चीत बसून म्हणूच शकते, की मी माझं काम पूर्ण केलेलं आहे. खरंच, आता ते पूर्ण झालेलं आहे. नुकतंच आम्ही इंडोनेशियातून माघारी येत होतो आणि मी माझा मुलगा डेव्हिड, जो आमच्या जागतिक सेवाकार्याचा प्रमुख आहे, त्याला म्हटलं, की अद्याप आपण जगातल्या कोणत्या ठिकाणी पोहोचलो नाही याविषयी आपण बोलूया. आणि मी म्हटलं, की कोणत्या जागा अजूनही रुक्ष आहेत आणि आपण अजून कोणत्या ठिकाणी पोहोचायला हवंय. तेव्हा तो म्हणाला, की मला वाटतं त्याने काही नावं सांगितली आणि मी म्हटलं, "जपानविषयी काय?" तो म्हणाला, "शक्य नाही, जपानमध्ये शक्य नाही." तो म्हणाला, की ते फारच बंदिस्त आहेत आणि मी म्हटलं, की "मला तिथे जाऊन काही करता येईल का ते पाहायचंय मला." तेव्हा मी त्याला म्हटलं, की "जा तू पुस्तकं पुस्तकं वाटायला कोणीतरी शोध आणि काही पुस्तकं त्यांच्या भाषेत भाषांतरित
भाषांतरित करून घे, चर्चेसचा शोध घे आणि तू जाऊन हे बघ की आपल्याला टीव्हीवर येता येणं शक्य आहे का? आणि बघा, पॅरिसमध्ये आम्ही टीव्हीवर येऊ शकत नव्हतो, पण आम्ही इंटरनेटवर कार्यक्रम टाकला आणि आम्हाला आता लाखो लोक मिळालेत, जे रोज आमचा कार्यक्रम इंटरनेटवर पाहतात आणि जेव्हा तो सॅटेलाईटद्वारे येतो, तेव्हा कोणतंही सरकार तो रोखूच शकत नाही. तर थांबा आणि पहा, मी तुम्हाला हे वेळेआधीच सांगतेय. आम्ही जपानमध्ये काही करणार आहोत. दरवाजे दरवाजे नक्कीच उघडतील. तिथे सुवार्ता गाजवली जाईल. मला विश्वास आहे तिथल्या टीव्हीवर मी जाऊ शकेन आणि पुष्कळ आत्म्यांचं तारण होईल. आणि बघा, या या वर्षीच्या वाढदिवशी मी 70 वर्षांची होईन. आज आज माझ्यात आणि डोळीत एक चर्चा झाली. ती म्हणाली, "मी यावर्षी 80ची होईन आणि तू 70ची होईन." मी म्हटलं, "मी तुला सांगते, तू 100ही गाठशील तेव्हा मी 90ची असेन आणि मी त्या संडेला येऊन संदेश देईन." तुमचं स्वप्न असायलाच हवं. लोक मला विचारतात, "तुम्ही निवृत्त कधी होणार?" मी म्हटलं, "निवृत्तीविषयी बोलूच नका. तुमच्या पाचारणातून तुम्ही कसं काय निवृत्त होऊ शकता? ही काही नोकरी नाहीये ज्यासाठी मी अर्ज केला होता आणि अनेक वर्षांनी सेवानिवृत्तीनंतर मला पेन्शन मिळणार आहे. मला खात्री आहे की मी सेवेत असतानाच येशू मला घेऊन जाईल. आणि एक सांगू, माझं मुख हे माझं वरदान आहे आणि म्हणून मी कुठेही बसले तरी मी बोलू शकतेच. तुमच्या जीवनाविषयी स्वप्न बाळगा. बघा, ईश्वर प्रेरित स्वप्न पूर्ण करणं सोपं नसतं, पण त्यासाठी घेतलेले कष्ट आणि केलेला त्याग कधीच वाया जात नाही. तर ही साधनं का नाही मागवत तुम्ही? बघा, आपण अनेक गोष्टींमध्ये पैसे गुंतवतो, पण देवाच्या वचनात पैसे गुंतवणं ही आपण करू शकत असलेली सर्वोत्तम गोष्ट आहे. कारण देववचन जीवन देतं आणि ते आपली वाढही करत असतं. तुम्ही पुढाकार घेऊन या संधीचा लाभ घ्या. देव आशीर्वाद देवो. तुम्ही आम्हाला आवडता आणि देवाची योजना चांगली आहे तुमच्यासाठी. जॉयस मायर मिनिस्ट्रीज करता तुम्ही खूप मौल्यवान आहात. आम्हाला तुमचं कौतुक आहे आणि जगभरामध्ये हे सेवा कार्य शक्य करण्याकरता आम्ही आमच्या मित्रांचे आणि पार्टनर्सचे आभारी आहोत. आम्ही एकत्रितपणे भुकेल्यांना खाऊ घालतो, गरिबांना वस्त्र देतो आणि राष्ट्रांना सुवार्ता सांगतो. तुमच्या प्रार्थनेच्या विनंतीकरता आमच्याविषयी आणखी माहिती मिळवा. जॉयसच्या कॉन्फरन्सच्या तारखा पहा आणि ख्रिस्ताची प्रीती जगभरामध्ये पसरवण्याकरता आमचे सहभागी व्हा. याचा सर्व खर्च जॉयस मायर मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार करत आहेत.